आणि बैल नांगर असायचा तर थोड्याफार प्रमाणामध्ये नांगरणी व्हायची. हो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये शेती पण होत नव्हती. हो बरोबर. हो आणि त्यावेळेस समजा त्यावेळेस ती गरज होती आणि थोड्याफार प्रमाणामध्ये आता तणांचं त्यावेळेस तणनाशक नव्हते. मग तण कमी करण्याच्या उद्देशानं एक ती पलटी बसणं समजा ह्या गोष्टी होत होत्या पहिल्या. आणि मग बाकीचे छोटे छोटे अवजार होते. तुमचा वखर होता, तुमचे हो. डुबं होतं, तुमचं कोळपं होतं. त्याच्या पासाचा विचार जर कधी केला तर आपण 1-2 इंच एवढी मेहनत असायची फक्त त्याच्यामध्ये. हो पण आताच्या परिस्थितीमध्ये आपण जर कधी विचार केला तर ट्रॅक्टरचे नांगर, मग आपल्याला पूर्वजांनी थोडी सांगितलं की तुम्ही ट्रॅक्टरचे नांगर घाला म्हणून सनी. नाही ना. बरोबर आहे का? हो ना हो ना. आणि आता काय झालं, आता आपल्याला रसायनं त्या पद्धतीनं उपलब्ध झालेले आहेत ना. आपण आता हुमण्याळीचा प्रादुर्भाव झाला, रसायन आहे. हो हो बुरशीचा प्रादुर्भाव झाला, रसायन आहे. आपण तर ते वापरतोच. बरोबर आहे का? हो हो आणि हो ते त्याचा याच्यामध्ये वापर. पण आपण कुठंच असं नाही सांगितलं की रसायनाचा वापर करू नका म्हणून. बरोबर आहे का? ती जी गरज आहे ती तर गरज आपल्याला आहेच. फक्त तिचा वापर एसआरटी पद्धतीमध्ये काय होतं, की आपण ते काही समजा जे काही नांगरणी करतो त्याच्यामुळे आपले जे काही सूक्ष्मजीव आहेत, जे काही गांडूळ असतील, तर याचे जे आपण समजा जे तयार केलेलं आहे ऑलरेडी त्यांना परत उद्ध्वस्त करण्याचं काम नांगरणीच्या माध्यमातून करतो. हो ना हो ना हो ना. आणि बार परत आणखी दुसरी गोष्ट वखरणी करतो. समजा पीक चांगल्या पद्धतीत राहतं आपलं, पण तरी बी आपण वापस आली की आपल्या म्हणजे पारंपरिक याच्यामध्ये आपण वापस आली की लगेच पाळी मारायला सुरुवात करतो. हो ना, ते सवयच लागून गेली ना. हां. आणि हे असं सांगितलं म्हणजे आता करत गेलो म्हणून सनी आपण ती करत गेलो म्हणून सनी शेती केली. आता एसआरटी पद्धतीनं पण बरेचसे शेतकरी आहेत की जे चांगल्या पद्धतीनं काम करताय म्हणून सनी, आणि त्यांचे पण अनुभव आहे चांगले पिकाचे. आता पिकाचे बोलके अनुभव तर आपल्याला ते तर काही आपण रोखू शकत नाही. बरोबर आहे. हो आता मका पीक असेल तुमचे हो हरभऱ्याचं पीक असेल, सोयाबीन पीक असेल. आता तुम्ही तुमचाच अनुभव शेअर केलाय की मला हो म्हणजे आयुष्यात कधी इतकं सोयाबीन झालं नाही त्या रानामध्ये. आणि तुमच्या गावचा आजच्या घडीला बी तुम्ही जर कधी विचार केला तर हो. तुमच्या गावामध्ये मला सांगा बरं, तुम्ही किती उत्पादन निघालं तुम्हाला सोयाबीनचं तुमच्या गावामध्ये, तुमच्या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना जे पारंपरिक पद्धतीने शेती करतायत त्यांचं? मी काय म्हणालो, 2 पासून तर 4 पर्यंतच गेलेत लोक. हा. सरळ एखाद्या जर टाळूची जमीन असली धड समजा, डवळाची वगैरे नचे बनणारी समजा, हो तर त्याला 5 पर्यंत गेला. हो आणि विशेष म्हणजे काय झालं, आपल्या या टोकनच्या सोयाबीनचे जे आकार असतोय ना, हो ते वरच्या सोले आणि खालचे म्हणजे खालच्या शेंगाचे सोले, हो त्या दोन्ही प्रकार दोन्हीने वजन सारखं दिलं. कारण मी ते प्रयोग केला. एरी कसं आहे, वरचे सोले ठोकर राहतात आणि खालच्या शेंगाचे सोले बारीक राहतात. बरोबर बरोबर. तर मी काय केलं, त्याचं ते पाहणी केली चांगली. त्याला कसं झालं, ते सूर्यप्रकाश मिळाला आणि त्याची जमिनीवर ती मुळी त्याची खोलवर गेली. हो त्याच्यामुळे त्यांना अन्नद्रव्य हे ते समजा चांगल्या पद्धतीनं हे केलं आणि ते झाड एकदम मजबूत, असं कुठं पलटं नाही काय नाही, कारण ते टॉप मोठा असल्यामुळं. आणि सोयाबीनची चमक वगैरे समजा एकदम परफेक्ट झाली त्याच्यात. बरोबर. हं. हे तर आता विचार आहे. बरं, दुसरं असं मला म्हणायचं, आता कसं आहे, मी एकलपायचा असल्यामुळे मला कापूस वगैरे हे जे आहे का थोडं अडचण येते समजा, म्हणजे घरात म्हातारी आई हे ते असलं माणसं कमी असल्यामुळं. हा. ते सोयाबीन कसा लावायचा आणि आपले तणनाशक फवारलं का मोकळं समजा, असा हिशोब होता आपला. हो तर आपलं यावर्षी सोयाबीन आपण बेडवर घेतलं तर आता कसा एसआरटीचा तुम्ही मंत्र काय सांगितला, फेरपालट करणे, हे का नाही. बरोबर. तर मग म्हणणं आहे, फेरपालट न करता सोयाबीन आपल्याला किती वर्ष समजा चालेल त्याच्यावर, असं मग म्हणणं आहे. तुम्ही म्हणजे आता जर सोयाबीन दुसरं पीक येत असेल ना त्याच्यामध्ये, दुसरं पीक काय लावलेलं आहे आता? आता कसं आहे, ते जे आता याच्यामध्ये सोयाबीन तूर समजा, तुरीमध्ये तर काही जमत नाही पीक घ्यायला, कारण तूर मिळून जाते 10 फुटावरली. बरोबर बरोबर. मग ते सोयाबीनचे बेड तसेच राहणार. हो तर मी काय केलं, ते तुरीमध्ये यावर्षी हरभरा, ते मागं आपलं ऑक्टोबरमध्ये पाऊस चालू होता ना, हो तर त्या पाऊस चालू असताना हरभरा टोकन केलं. म्हणजे कसं आहे, ते फेरपालट होण्यासाठी आणि त्याचे आम जमिनीवर पडण्यासाठी. बरं. मला उत्पन्नाची काय गरज नव्हती, कारण सावलीमध्ये हरभरा येतच नाही हे तर मला माहित होतं. हो तर ते मी थोडंसं हे केलं आणि समजा ते तयार समजा हरभऱ्यात केलं त्याच्यावर. बाकी तर मग काही घेताच येत नाही त्याच्यावर. पाणी असतं तर समजा माणूस काही खड्डा फिड्डा वगैरे
नाहीतर आपलं ताग वगैरे समजा वाढवल त्याच्यात टोकन करून आणि ते पुन्हा मिरा कातरनं मारून टाकेल अशा प्रकारे समजा. पण त्याच्यात कसं पाणी नसल्यामुळं सोयाबीनवर काहीच करता येत नाही. बर. आणि पाऊस समजा जर योगमान नशिबानं जर सोयाबीन काढायच्या टायमाला व्यवस्थित पडला तर समजा हरभरे टोकन केलं तर 100% सक्सेस होते. पण त्यावेळेला पाऊस पाहिजे. बरोबर बरोबर. नाहीतर मग त्याला कसं फेरपालट पर्याय म्हणजे त्याला खरीपचा फेरपालट केल्याशिवाय समजा पर्याय नाही. रब्बीचा फेरपालट टोकन मशीनने कसा सक्सेस होणारच नाही ना. नाही होत. हा. आणि जर पेरणी करायला गेलो आपण समजा तर ते बेड फुटणार आपला ते. बरोबर बरोबर. मग त्याच्यामुळं तेच म्हणालो मी. मग आपल्याला सोयाबीन सरासरी आपल्याला किती वर्ष चालेल असं म्हणालो. सोयाबीनच्या नंतर आता तूर आहे. आता तुरीच्या जागी कसं आहे जागा बदलून पुन्हा आपलं मग विचारा सोयाबीनच घ्यायचा. आणि तुम्ही जर म्हणजे बुवा सोयाबीन जर घेतलं समजा तर आपल्याला समोर उत्पन्न कमी होईल. तर मग आपल्याला उत्पन्न कमी म्हणजे एवढं काम आहे समजा आपलं आर्थिक परिस्थिती पुढे समोर काम आहेत आपल्याला भरपूर. बरोबर बरोबर. तर आपल्याला रिस्क घ्यायची नाही. मग आपण थोडी मेहनत करू त्याला वागूळ लावू किंवा झटका मशीन लावून जर पर्याय कापूस तुम्ही म्हणसाल बुवा त्याच्यासोबत फेरफार केल्याशिवाय पर्याय नाही तर त्यासाठी मला मग ते करावंच लागेल असं म्हणालो मी. तुम्ही आता एक काम करा त्याला काय करा तुमचं आता तूर जिथं आहे तिथं सोयाबीनचं टोकन करा. जिथं का सोयाबीन आहे तिथं तुरीच टोकन करा. हो ते तर करणारच नाही मी. त्याचा काही विषयच नाही. मग आलटून पलटून केलं तर काही अडचण नाही ना. एकाच बेडवर कुठं लागवड होती मग तुमची? एका बेडवर लागवड होतच नाही ना. आपण आपल्याला बेडचा विचार करावा लागेल. आपल्याला आता शेतीचा पूर्ण वावराचा विचार नाही करायचा आपल्याला. आपण जो बेड तयार केलेला आहे त्या बेडचा विचार करायचा आपल्याला. हो. कारण ते आता ते स्वतंत्र झालं, हे स्वतंत्र झालं आणि ते पण स्वतंत्र झालं. बरोबर आहे. हो ना. आणि राहिला बाकीचा प्रश्न तर बाकीचं मग तुमचं असतंच थोडंफार समजा जे काही तण आहेत त्या तणांचं असतेच ना अवशेष जमिनीमध्ये. हो. आणि हे पिकांचे पण अवशेष असतातच जमिनीमध्ये. काही अडचण येणार नाही त्याला. काही अडचण येणार नाही का? त्याला काय आपल्याला समजा जे अन्नद्रव्य लागते मुख्य पिकाचे तुमचे जे अन्नद्रव्य आहेत ते अन्नद्रव्याची कमतरता भासू नये म्हणून सनी ते टाकणं गरजेचे राहते. आणि यावर्षी काय केलं म्हणजे थोडं असंच ऐकू आपलं सोयाबीनचं आपण हे केलंय. तर मी काय केलं आपलं सोयाबीनचा फटा असतोय ना सुवा. हो. तर त्या सुव्यामध्ये तुम्हाला सांगू निंदायच्या बाहेर लावली नाही. आपली टोपी 50 चार्जिंगचा पंपार आपली टोपी असते ना हुड म्हणतो आपण हुड. हो. बिनधास्त न घाबरता तुम्हाला सांगतो सोयाबीन फुलावर असताना जमिनीवर असं टेकून रेग्युलेटर आपलं बटन न टाकतात. रेग्युलेटर असते ना पंपाला गोल. बरोबर. तर त्या गोल रेग्युलेटरचा एकदम कमी पॉवर ठेवून तुम्हाला सांगतो बिनधास्त लगे तुम्हाला सांगतो मधानं सोयाबीनच्या हे केलं मिरा कातर मारलं डायरेक्ट. एक्सेल कंपनीचं ग्लायसोफेट 71% समजा. बर. त्या सोयाबीनला तुम्हाला सांगतो एका रुपयाचा झटका बसला नाही आणि कुठं काहीच झालं नाही ना. हरभऱ्यामध्ये 1 एकर हरभरे टोकन केलं तर त्या हरभऱ्यामध्ये गांजरे असं तुमचं बाकी इतर जाती पूर्ण वाळून गेले आणि एकदम टकाटक हे राहिले तुम्हाला सांगतो. ते जमीन आणि कसं दुसरी गोष्ट यासाठीचा अनुभव तुम्हाला सांगतो. आपली झटका मशीन मी 2020 पासून वापरायलो पहा. बर. तर आता झटका मशीनचं कसं आपण आता धुरेच्या काठानं तण होऊ नये म्हणून आपण काय करतो मिरा कातर मारतो समजा जाळायसाठी. हो. तर यावर्षी काय केलं मी त्या काठानं तूर टोकन केली. हो. म्हणजे असं समजा थोडं धुऱ्याच्या साईडनं धुऱ्यातच मारल्यासारखं मारलं थोडं. बर. कारण दोन्ही साईडनं आपली शेती आहे ना दुसऱ्याचं शेत नाही काय नाही. हो. तर त्या धुऱ्यावरली तूर तुम्हाला सांगतो डोक्याच्या वर जाऊन एवढी तिने फुटवीन ते केली ती उमटूनच पडलं 1 तासानं. बाकी रेग्युलरची जमीन असते का त्या जमिनीवर उमटून पडलं. तर यासाठी तुम्हाला सांगतो तिथं काय झालं मग 5 वर्ष लगातार आपण धुऱ्यामध्ये तर काहीच करत नाही ना. बरोबर. तर ते तुम्हाला सांगतो त्याचं गांजरे गवत हे ते मिरा का तर मारू ते धुरा एकदम असा हे होऊन गेला ते जमिनीत आतच्या समजा ते तुम्ही म्हणल्यासारखं ते सेंद्रिय कर्ब त्या धुऱ्याचा वाढला. बरोबर. तर ते तसंच मग तसं जर आपण 5 वर्ष जर केलं तर 100% आपलं तसं शेत होईल. 100%. आणि पूर्वज मग आपले काय करत होते? पूर्वज बेवडावर ठेवत होते ना रान. ज्वारी जर कधी पेरायची समजा तर मग रान थोडं असं म्हणजे ठेवून द्यायचे आणि मग ज्वारी स्पेशल त्याच्यामध्ये नंतर पेरायची. हो. बर असं नाही का. म्हणजे एक प्रकारे जमिनीला आराम दिल्यासारखा प्रकार होता तो. आता तो त्यानं आराम खाल्ला 4-5 वर्ष. हो. आणि 5 वर्षानंतर चांगल्या प्रकारे तूर दिली. हो. ते असं झालं नाही का. बरं मग आता तुरीच्या काढायच्या आहेत त्याच्या जमिनीतून तुम्ही म्हणता कापून घ्यायचे 2 इंचावर समजा जसं आपलं हे होईल ऍडजस्ट होईल त्याच्या हिशोबाने इळा लावून.
आणि त्याच काड्या आपली जी नाली असते ना बेडची, हा त्या बेडच्या नालीमध्ये झोपू घातल्या चालतील ना? हा टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. मग बरोबर मधामध्ये म्हणजे आपल्या टोकन यंत्राला अडचण नाही या हिशोबाने झोपू हा, घालायच्या. आपल्याला अडचण आली नाही पाहिजे फक्त फवारणीला याला त्याच्यापेक्षा एक काम करायचं, प्रत्येक नालीत न टाकता काय करायचं, हा 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 एक नाली आडी एक नाली टाका, म्हणजे जेणेकरून आपल्याला फवारणीला याला त्याला एक नाली मोकळी राहिली पाहिजे. हा हा चालाय सोपं. हा चालायला सोपं राहील. हा हा हा. आणि दुसऱ्या वर्षी मग लगेच त्या काड्या वाळल्या का पुन्हा मग बेड रिपेअर करतात, त्या काड्या हो घेतात बेडवर मग. चालतं, काय अडचण आहे. हो बुका होऊन. हो बरं ते नंबर मी सेव्ह करून घेतला, तर ते एक माणूस होता पहा त्याचा त्याला छंद आहे ते म्हणे यासाठी करायची. बर. तर ते काय म्हणे आपण कुठे आपण जाऊन एखाद्या चांगल्या शेतकऱ्याला भेटून येऊ म्हणे. हा काय अडचण नाही ना. तर तुमच्याकडे समजा जर आलं तर चालेल का? म्हणजे आम्ही काय करणार, येणार उभी उभी आणि वापस येणार समजा का गाडी करून. तर तुम्ही एक काम करा ना मग आता. हं. किती जण येणार तुम्ही? आणि आता कसं आहे सर, मी मी आता मला याच्यात कसं आहे, गोडी आहे मुळापासून. हा बाकीचे मला तर सध्या मूर्खातच काढायला येते. हा नाही ते आहे, ते SRT वाल्याला सगळ्यालाच मूर्खात काढते, तुमचाच विषय नाही. हा ते हे असं कुठं आता त्याचं कसं नादीच लागायचं नाही, त्याला बोलायचंच नाही आपलं म्हणणं, कसं अपमान केल्यासारखं व्हायला ना ते. नाही आपलं काही नाही, आपलं मुंडकं खाली घालायचं आणि नीट चालत राहायचं.